नमस्कार, मी अनघा दोडपकर. अश्वत्थामा भाग 23. वाद्य गजरांचा आवाज सुळक्यांपर्यंत येऊन अश्वत्थामा अमर रहेचा प्रचंड जयघोष झाला. तो स्वतःशीच हसला. कृष्णाकडे मी मरण मागतोय आणि हे भाबडे लोक मी अमर राहण्यासाठी प्रार्थना करतायत. उंच सुळक्यावरती तो बसला होता. भक्तजण त्याचं दर्शन घेऊन तेल तूप फळांचा नैवेद्य अर्पण करून आनंदाने विभोर होऊन पर्वत उतरू लागले. सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला, भक्तांनो, तुम्ही उत्तम कर्म करा, कोणालाही फसवू नका, एकमेकांना सहाय्य मदत करा, स्वार्थ लोभ मोह मत्सराचा त्याग करून मनुष्य धर्माचं पालन केल्यास सर्व पाप नष्ट होऊन सदैव भलंच होईल, समाधान मिळेल. कृष्णाचं सतत नामस्मरण करा असा आशीर्वाद दिला. दुसरा दिवस धनत्रयोदशीचा. अश्वत्थामा घळीवरून खाली उतरला. खाली पडवींच्या पठारावर आपटे कुटुंब त्याच्या बोलवण्यानुसार भेटीला आले. त्यांना आशीर्वाद देऊन तो परत डोंगर चढत असताना भालचंद्र घुले त्यांच्याजवळ आले व सांगितलं की तुमच्या आशीर्वादानं पत्नी गरोदर आहे. नैवेद्य म्हणून तुपाचा डबा अश्वत्थाम्याला अर्पण केला. डबा घुलेंना परत करत, माझा प्रसाद म्हणून आदिवासींना वाटल्यास तुमची खूप भरभराट होईल असा आशीर्वाद देऊन अश्वत्थामा डोंगर चढून त्याच्या ठिकाणावर गेला. घळीत निवांत बसला असता परत गतस्मृतीत गेला. द्वारकेहून हस्तिनापुरावर पोचल्यावर महर्षी व्यास आल्याचं कळल्यावर त्यांच्या भेटीस गेला. त्यांचे क्षेमकुशल विचारल्यावर व्यास म्हणाले, मित्र म्हणून दुर्योधनाला युद्धप्रसंग टळावा यासाठी अहंकार त्यागून पांडवांना इंद्रप्रस्थ परत करावा, समेट करून अखंड भारतखंड सुख शांती समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी दुर्योधनाचं मन वळविण्यास त्याला सांगितलं. पण दुर्योधनाने दुर्लक्षच केलं. व्यासांना त्याचे अंतरंग समजले. अश्वत्थाम्यासह व्यास धृतराष्ट्राकडे जाऊन त्यालाही समजवलं. पण पुत्रमोहानं तोही गप्प बसला. महासंहारक युद्धाची निश्चिती झाली. अश्वत्थामा गतस्मृतीतून बाहेर पडून द्वारकेला पोचला असता 5000 वर्षापूर्वी द्वारकेचा कुठे लवलेशही दिसला नाही. पूर्वीच्या द्वारकेचा कुठेही लवलेशही दिसला नाही. त्या ठिकाणी फक्त एक बेट आणि गोमती नदी होती. नदीकाठी मंदिरं, व्यावसायिक व्यापारी दुकानं, कोणी गाईड म्हणजे मार्गदर्शकांचा जथ्था, बरीचशी गर्दी दिसत होती. भगवान कृष्ण आणि बासरीचा नाद पण हरवला होता. कृष्णाचा नातू ब्रज यानं आत्ताची द्वारका गोमती काठी पुन्हा बसवली. पण पूर्वीचं सोनेरी तेज मात्र तिथे नव्हतं. होतं फक्त द्वारका नामक तीर्थक्षेत्र. श्रीकृष्णाच्या 5000 वर्षापूर्वीच्या आठवणीतून तो बाहेर आला. त्याला रडण्याचे उमाळ्यावर उमाळे येऊ लागले. कृष्णाचा जप करत मंदिरात एकाग्र चित्तानं द्वारकाधीशांच्या मूर्तीकडे ध्यानस्थ असताना त्याच्या डोक्यावरची घोंगडी मागे सरकली आणि भगभग वाहणारी जखम तिथल्या पुजाऱ्याच्या दृष्टीस पडल्याबरोबर, हा तर अश्वत्थामा म्हणून तो ओरडला. त्याबरोबर कृष्ण दर्शनासाठी आलेले भक्त, साक्षात महाभारतातला ज्यानं खऱ्या कृष्णाला पाहिलंय त्या अश्वत्थाम्याला पाहून भारावून त्याच्याकडे ते पाहू लागले. द्वारका परिसरात बॉम्ब ठेवल्याची बातमी मिळाल्यामुळे सायरन वाजवत पोलीस व्हॅन आली. सर्वांनी परिसर खाली करण्याबद्दलचे निवेदन लाऊडस्पीकरवरनं जोरजोरात येऊ लागले. प्रत्येकजण जीवाच्या भीतीनं पळू लागला. धन्यवाद.